हे बघा, तुम्ही निराश होण्याची गरज नाहीये. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना, त्यावेळेला नीट तयारी करू द्या. ओके, मग आपण बघू. हो मिसेस सुभेदार, तुम्ही जाऊ शकता. हो सर. एक मिनिट राधिका. हा मॅडम. राधिका म्हणत तर चालेल ना? हो मॅडम. मी आतापर्यंत कितीतरी इंटरव्ह्यूज घेतले आहेत, कित्येक माणसं बघितली आहेत जी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अतिशय कॅल्क्युलेटेड मॅनिप्युलेटेड उत्तरं देतात. तू मात्र प्रामाणिकपणे न घाबरता सरळ सांगितलंस की जर अशीच वेळ आली तर मी आधी मुलाकडे बघेन, मग बिझनेसकडे. हा प्रामाणिकपणा असाच ठेव. शून्यातून वर आली आहेस, पण अजून पुढे खूप पल्ला गाठायचा आहे तुला. मेहनत केलीस तर नक्की पुढे जाशील. तुझ्यामध्ये स्पार्क आहे. ऑल माय बेस्ट विशेस. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. येते. अगं पण मग बहिणी आता सगळं मॅनेज कसं करणार आहे? मलाही कळत नाहीये. अरे मी व्यवस्थित पाहिलं. काय झालं वहिनी? असं आतमध्येच आहेत का? येस सर. सर प्रॉब्लेम झालाय. काय झालं? राधिका मॅमनी जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं ना, त्याची फाईल लॅपटॉपमध्ये त्यांना सापडतच नाहीये. अरे? मी पण गेले होते हेल्पसाठी, पण मलाही नाही सापडली. मग काय आता ती ज्या पेपर नोट्स केल्या होत्या त्याची हेल्प घेऊन प्रेझेंटेशन केलंय. आय एम शुअर मॅम कॉन्फिडेंटली बोलले असतील. बट सर मला फार टेन्शन येत आहे. मॅम. वहिनी वहिनी काय झालं? सर एक मिनिट. मॅम तुम्ही आधी बसा, मी कॉफी सांगते. नाही सांगतो. बसताय का? नाही वा का? वा राधिका, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना? हा बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. ए रघु, ये लवकर ये. मस्तपैकी पेढे आणि सगळ्या स्टाफला जा सांग आणि बोलव सगळ्यांना आधी. ए या लवकर या. ऐकून नाही राधिका, मला आता काही ऐकायचं नाही. इट्स टाइम टू सेलिब्रेट. नाही आनंद? सगळ्या स्टाफ साठी आत्ताच्या आत्ता पेढे घेऊन ये. राधिका वहिनींना कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. तुझ्या आहेस कुठे? हो सर. हो. क्या बात आहे. काँग्रेस करा, काँग्रेस करा. तुम्हाला वाटतं तसं काही झालेलं नाही. म्हणजे राधिका वहिनी काय? आनंद भाऊजी, हे कॉन्ट्रॅक्ट मला नाही मिळून राहील. काय? सिलेक्शन झालं नाही म्हणजे? असं कसं? कारण मला नीट प्रेझेंटेशन नाही देता. जा ना, तुम्ही सगळे कामाला लागा. पाहिलंच ना राधिका? नाही काहीतरी कपलत आहे याच्यामध्ये. तू कसं काय नाही चांगलं प्रेझेंटेशन देणार? हे कपूर सर, त्यांना चांगलं चुंगलं खायचं असेल ना, त्यावेळेला बरोबर राधिका आठवते. आणि आता कामाच्या वेळेला हा ना, कामाच्या वेळेला बरोबर त्यांचा प्रोफेशनलिझम आडवा येतो. हे अर्थ आहे का याला? यात कपूर साहेबांची काहीच चूक नाही. चूक असेल तर ती माझीच आहे. कारण माझ्या लॅपटॉप मधनं प्रेझेंटेशन डिलीट झालं. काय?
लॅपटॉप मधून प्रेझेंटेशन कसं काय डिलीट होऊ शकतं? ते कसं झालं का झालं मला नाही माहिती, पण ते डिलीट झालं हे सत्य आहे. माझ्याजवळ काही नोट्स काढलेल्या होत्या, त्यामुळे मी प्रेझेंटेशन देऊ तरी शकले. पण तुमच्याच भाषेत सांगायचं झालं ना, तर हे अनप्रोफेशनल. पण पुन्हा असं नाही होत. पुढच्या वेळेला मी नीट तयारी करून येईन आणि प्रेझेंटेशन चांगलंच दे. अगं वहिनी, पण ऐका ना, म्हणजे आपण कपूर सरांकडनं काही दिवसांची मुदत मागून घेऊ. हवं तर आम्ही बोलतो सरांशी. आनंद सर, श्रेयस, आता वेळ गेल्यावरती बोलण्यात काही अर्थ आहे का? येते. वही चला, मला हवं तसंच झालं. कधी एकदा ही आनंदाची बातमी शनायाला सांगतोय असं झालंय मला. शनाया, राधिकाचा असा अपमान झालेला बघायला तू इथे हवी होतीस. सॉरी राधिका. शनायाला माझ्या जवळ आणण्यासाठी मला तुझ्या स्वप्नांना तुझ्यापासून दूर करावं लागलं. आज काय तू कधीच स्वतःची प्रगती करू शकणार नाही. कितीही आव आणलंस तरी तू तशीच राहणार आहेस, बावळट. तुमचं प्रेझेंटेशन उत्तम असेल तर देऊ की तुम्हाला काम, नो प्रॉब्लेम. नाही, इथेच सेव्ह केलं होतं, आता ते दिसून नाही राहिलं. प्रेझेंटेशन नसेल तर आपण इथेच थांबू. डेमो देण्यासाठी त्यांनी भाज्या आणली आहेत. आम्ही खूप विचार केला, पण मला असं वाटतं की तुम्हाला बिझनेस आणि मार्केटची पूर्णपणे अजून माहिती झालेली नाहीये. मिसेस सुबेदार, आपकी कोशिश बहुत अच्छी थी, मगर हम लोगों का डिसीजन ये है कि ये कॉन्ट्रैक्ट अभी हम आपको नहीं दे सकते. नाही राधिका, तू कधीच निराश व्हायचं नाहीस. या इमारतीमध्ये तुला स्वतःचं ऑफिस थाटायचं. ही इमारत तुला नेहमी जाणीव करून देईल का तुला तुझं स्वप्न पुरं करायचंय. कितीही अडचणी आल्या तरी